रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 22 जानेवारी 2026. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा आहे 81वा दिवस आणि आम्ही निघालेलो आहोत आता सकाळ सकाळी धनपुरी या ठिकाणावरून. तर सकाळी उठलो, लोक एवढी विचित्र असतात काही काही परिक्रमेमध्ये. स्वतःची झोप झाली याचा अर्थ असतं सगळ्यांच्या झोपा झाल्यात. 2 वाजताच उठतात आणि स्नान करतात, म्हणजे स्वतःही डिस्टर्ब होतात आणि दुसऱ्यांनाही त्रास देतात मेंटॅलिटी, आणि झोपूनही देत नाही. तर आज खूप चिडचिड झाली अक्षरशः. आम्हाला 3 वाजल्यापासूनच जागे राहिलो. खडबडही करतात. तर चला जाऊ द्या, असं गोंधळ चालतच राहतो. निघालेला आहोत, हायवे लागलेला आहे सकाळ सकाळी आम्हाला हा. तर निघतोय पुढच्या मार्गाकडे. बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते. नर्मदे हर. सकाळी निघलेला आहोत आम्ही, हायवे लागलेला आहे. नर्मदे हर. नर्मदे हर 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 नर्मदे हर. तर हर नर्मदे हर 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 नर्मदे हर. नर्मदे हर हायवे आहे. हायवेने पटपट पटपट चालतो. सकाळचं काही वाटत नाही, पण संध्याकाळी दुपारचा प्रचंड त्रास होतो. नर्मदे हर आजी. नर्मदे हर हर नर्मदे हर. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर या ठिकाणी सिलपुरी हे गाव लागलेलं आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं आठवडी सप्ताह असतो, तसं इकडे मध्य प्रदेश किंवा अन्य राज्यांमध्ये कथा चालू असतात कंटिन्यू. तर गेली 3 गावं झालीत आता ही आल्यापासून. 3ही गावांमध्ये कथा चालू आहेत. तर आज सकाळ सकाळी सूर्यदेवता यांचं दर्शन. नर्मदे हर. सकाळी आम्ही आश्रमातून निघालो, त्यानंतर पुढे आलो. पुढे आल्याच्या नंतर एक गाव लागलं होतं. त्या गावामध्ये एका बाबाजींनी बालभोगसाठी बोलवलं. तिथे गेलो, बालभोग घेतला. बालभोग घेतल्यानंतर 6-7 किलोमीटर चालून आलेलो आहोत. आता वाजलेले आहेत दुपारचे 12, 12:15 आणि इतकं भयंकर प्रचंड प्रमाणात ऊन आहे. रात्री परिक्रमावाल्यांनी झोप होऊन दिलं नाही, त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात चिडचिड होती. कारण शरीर दिवसभर चालतं, तर रेस्टही त्याला तेवढीच दिली पाहिजे. परिक्रमावासी डिस्टर्ब करतात काही कमी चालणारे. दिवसभर कमी चालतात 7-8 किलोमीटर, किंवा काही मुद्दामही जाणून बनवून त्रास देतात परिक्रमावासी दुसऱ्यांना. तर चिडचिड झालेली थोडी, आणि ऊनही आहे, भूकही लागलेली आहे. तर जी गाडी फिरत असते भोजन प्रसादीची, एका बाबाजींचा फोन आलता मागून, तुमच्यापर्यंत येईल. 12, 12:30 झालेले आहेत. तर आम्ही बघा अशा ह्या जंगलातून चाललेलो आहोत. कडक ऊन आहे, कुठेही घर किंवा हॉटेल असं नाही आहे पाणी पिण्यासाठी. घसाही कोरडा पडलेला आहे, जवळ पाणी नाही आहे. रस्ता आहे हा, आणि दोन्ही बाजूने जर बघितलं तर अशी दाट झाडी आहेत. उन्हाचा रस्ता तापलेला आहे, वरून कडक ऊन आहे, पाठीवरती ओझा आहे, त्याच्यामुळे अजूनही त्रास होतो चालण्यासाठी. आत्ताच मी नाव घेतलेलं आहे भोजन प्रसादीसाठी एक गाडी फिरते म्हणून. तर परिक्रमावास्यांना भोजन प्रसाद देतात. तर ही ब्लॅक कलरची गाडी आलेली आहे भोजन प्रसादी देण्यासाठी. कालही आली होती, आताही आम्ही भोजन प्रसादी घेतो. ते हर तक देते हैं. उसके आगे तक में देते हैं. 2 गाड़ियाँ निकलती हैं. तो 100 किलोमीटर. हाँ, जबलपुर से ही आते हैं हम. कल थोड़ा सा और विलम्ब हो जाएगा, क्योंकि वहाँ से आने में नहीं कोई दिक्कत नहीं, कोई दिक्कत नहीं. कोशिश करते हैं कि खाने के भोजन के टाइम के पहले आ जाए. हाँ बराबर है. जबलपुर से अभी जबलपुर कितना यहाँ से 50 तक होगा ना? हाँ, 50. और शाहपुरा कितना यहाँ से? वो भी 50 ही हो गया. 50 से 60. वहाँ से मतलब 100 लगेगा. हाँ, वहाँ से 100 रहता है. 100 किलोमीटर आने का और 100 किलोमीटर जाने का. इतना क्यों कष्ट उठाते हैं? माँ नर्मदा आप लोगों की गुरुदेव उनके निमित्त से है. माँ नर्मदा ही प्रेरणा देती गुरु जी को. गुरु जी जागृत गुरु जी हैं. तो हमारे गुरु जी ये महाराज
उनका संकल्प है सेवा का, हम लोग पूरा करते हैं। गुरुदेव गुरु माँ स्वयं सुबह भोजन बनाते हैं, सात्विक भोजन रहता है और हर दिन अलग अलग जो हमारे भैया लोग हैं तो एक ही गाड़ी फिरती या दूसरी अलग 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 दिन अलग अलग गाड़ियाँ आती हैं। कल शायद दूसरे थे। जी, कल भी आपको भोजन मिलेगा, कोई दूसरी गाड़ी रहेगी, भैया दूसरे रहेंगे, आप फोन कर दीजिएगा, इसमें 4 नंबर हैं। हाँ 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 तो सहपुरा तक हम लोग आएंगे, आप लोग उसके आगे कल शायद नहीं पहुंच पाएंगे। हाँ नहीं तो से पर ना जी नहीं पहुंच पाएंगे हमसे। नर्मदे हर नर्मदे हर जानकारी नंबर में कांटेक्ट कर नहीं है ना अभी लिया ना। बता देंगे हम हाँ लोग ठीक है नर्मदे। नर्मदे अभी हर का थोड़ा टाइम का बाउंडेशन रहता है, हाँ हाँ ज्यादा बात कर आगे रहे ना लोग बहुत सारे। नर्मदे हर। हाँ नहीं चाहिए उनको भोजन दो भैया। प्रत्येक परिक्रमावास्यांना हातामध्ये कॅरी बॅग दिलेली आहे भोजन प्रसादीची। दिलं का? नर्मदे हर नर्मदे हर। पहिले दिलं का? जंगलाच्या कडेने आम्ही चाललो होतो, तर रस्ता पण आहे आणि रस्त्याच्या थोडंसं कडेला इथे झाडाखाली आम्ही बसतोय। भोजन प्रसादीसाठी आम्ही बसलेलो आहोत। आज काय भोजन प्रसादीमध्ये? त्यांना आता गाडी चालली बरं का द्यायला। पहिले आपल्याला मिळलं। पाठवा चाकू तर येते चाकू। इकडं सोडायचं आहे का? दे इकडं, द्या ना. किती बसले? काय काय राहील काय काय नाही। बाबा जी एक थैली में सब कागज रख दो, फिर एक साइड डाल देना, ऐसे इधर उधर मत फेंक दो। हाँ नर्मदे हर। नर्मदे हर। आज की अन्नदाता की अन्नदाता की जय हो, पण अशी बी जय हो की नर्मदे हर। मरेपर्यंत उपकार आम्ही विसरणार नाही आजच्या अन्नदाताचे। जी सेवा देतात ना आम्हाला, गाडीने 50-50 किलोमीटर आम्हाला गाडी येते। गाडीमध्ये जेवढे परिक्रमावासी असतात तेवढे बघतात, मोजतात आणि तसेच टिफिनचे डबे त्यांना घेऊन येतात। जंगल असून काय, जंगल झाडे जरी असली तरी ते जेवण पोचतं, कधी त्यांना आनंद देतात। हे सगळं चांगलं जेवण आणतात। नर्मदे हर। जनप्रसादी केली आणि पुढे निघालो। पुढे आल्यानंतर या ठिकाणी सकरी गाव लागलेलं आहे, नर्मदे हर। या सकरी गावामध्ये इथे आश्रम आहे परिक्रमावास्यांना राहण्यासाठी।
तर आम्ही पुढे निघतो आता. इथे न थांबता आम्ही पाठीमागे थोडंसं विश्रांतीला बसलो आणि विश्रांतीला बसल्यानंतर हे जंगल लागलेलं आहे मंडलाचं आम्हाला. तर हा मोठा घाट लागलेला आहे. तर या घाटामधून आम्ही आता चाललेलो आहोत. घाट चढायचं म्हटलं की थोडासा दम लागतो चालताना. इथे समोर आल्यावर माता मंदिर आहे, सेवाश्रम आहे. या जंगलामध्येही या ठिकाणी सेवा आहे. मागच्या वर्षी जेव्हा आम्ही चाललेलो होतो इथून, तर आश्रम हे सेवा नव्हती तेव्हा, पण यंदा सेवा सुरू केलेली आहे. जंगल आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, कुटिया आहे. परिक्रमा असे थांबलेले आहे तिथे. नर्मदे हर, नर्मदे हर. परिक्रमावासियांना या ठिकाणी चाय प्रसादाची सेवा दिली आणि आम्ही आता निघतोय पुढच्या मार्गाकडे. आश्रमातून निघालो आणि आम्ही आता हा घाट चढून पुढच्या. तर समोर इथे बंजारी माताचं सिद्धपीठ आहे. तर या ठिकाणी वानर सेना पण आहे. नर्मदे हर. सर्दी झाली काय? नर्मदे हर. तर इकडे हा रस्ता आहे असा फिरून डांबरी. तर आम्ही शॉर्टकटचा शोध लावलेला आहे. जास्त फेरत जाण्यापेक्षा शॉर्टकटने जायचं, कारण हायवे किंवा डांबरी रस्त्यापेक्षा आम्हाला जास्त अशा रोडची खूप जास्त प्रमाणात सवय झालेली आहे. एवढं फेऱ्यात फिरून येण्यापेक्षा या साध्या रस्त्याने जायचं. दगडांचा रस्ता चालून आल्यानंतर हा असा रस्ता आम्हाला लागलेला आहे पगदंडी वाटेचा. काही परिक्रमावासी हायवेने येत आहेत. पगदंडीवरून चालायला लागलं की थोडं मन रमतं, कारण अशा वाटेंची आम्हाला खूप सवय झालेली आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. सगळेच परिक्रमावासी जे आहेत ते या शॉर्टकट मार्गाने निघालेले होते. मेन रस्ता पलीकडे आहे. आजूबाजूला सगळी अशी शांतता आहे. पुढे येऊन आम्ही लागलेलो आहोत या परत हायवे रोडला आणि इथे समोर तलाव आहे. तर तलावामध्ये खूप जास्त अशी कमळं आहेत, कमळाची फुलं आहेत. किचड में कमल होते. परिक्रमावासी त्याचा फोटो घेत आहेत सगळे. मगाशीच आम्ही घाट चढून आलो, जवळजवळ 5-6 किलोमीटर झालं पुढे आलो आणि सगळा जंगलच आहे, शांतता आहे एकदम. तर चाललेलो आहोत. आश्रम पण दूर दूरपर्यंत आहे.
म्हणजे आम्ही 1 वाजता निघालो होतो, 1:15 तिथून पुढे 18 किलोमीटर आश्रम होता. तर आता 5:15 झालेले आहेत. तर अजून आम्हाला जायचं आहे 3.5-4 किलोमीटर, म्हणजे 4च किलोमीटर जायचं आहे अजून. तर थकलोय खूप जास्त. शांतता आहे, गाव आहेत, पण आश्रम दूर दूरपर्यंत आहे. आणि हे बघा सगळं जर असं चारी बाजूला बघायला गेलं तर सगळं हे जंगल, सुमसाम, शांतता, कोणी नाही आहे. परिक्रमा अशी मागे 100-200 मीटरवरती असे चालत आहेत. संध्याकाळी जरी आम्ही एकत्र असलो, जरी आम्ही 7-8 लोक आहोत, तरी आम्ही दिवसभर क्वचित एकमेकांना भेटतो. बाकीचं सगळं आश्रमातच गेल्यावर भेट होते सर्वांची. आम्ही आता हातीतारा या गावामध्ये केलेला आहे प्रवेश. आता 5:30 वाजलेले आहेत आणि आश्रम अजून 2.5 किलोमीटर अंतरावरती आहे. इकडे बँक अजून चालू आहे, 6 वाजले तरी पण. सायंकाळचे 6-6:45 झालेले आहेत आणि आजूबाजूला जर बघितलं तर तिकडे लांब वस्ती दिसतीये आणि काही आमच्यातले पुढे गेलेले आहेत, काही जण मागं आहेत. मागे म्हणजे जवळजवळ मला आता जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत मला कोणी दिसत नाहीये. मी मधोमध आहे, म्हणजे मधोमध म्हणजे माझ्या पाठीमागेही कोणी नाही आणि पुढेही कोणी नाही. मी एकटीच आहे या रस्त्याने. पण काही भीती म्हणजे घाबरण्याचं काही कारण नाही आहे, कारण नर्मदा खंडात एकटी जरी महिला चालली तरी कुठल्याही प्रकारे आपल्याला हानी नाही कोणत्याही प्रकारची, कारण आपल्याकडे मैया स्वरूप म्हणून बघितलं जातं. तरी मला अजून पोहोचायला अर्धा-पाऊण तास लागेल. 3 किलोमीटर आहे, 2.5 किलोमीटर आहे. अर्धा-पाऊण तास पकडायचा, कारण सकाळी जर असते मी तर कदाचित लवकर पोहोचले असते सकाळच्या वेळेला, पण संध्याकाळचा टायमिंग झालेला आहे. आता पाय उचलल्या जात नाही लवकर आणि हलकीशी थंडी वाजायला सुरुवात झालेली आहे. कसं मोकळे सगळं, कुठेच नाही कोणी. घरं लागलीत, कदाचित वस्ती असावी. चलो, मैयाचा जसा आदेश असेल तसं चालायचं. ज्या गावाची मी मागापासून वाट बघितली, गुंदलाई, ते गाव आलेलं आहे, पण आश्रम इथून 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. बघा, गुंदलाई गाव. सायंकाळचे 6:15-6:30 झालेले आहेत आणि आश्रम अजून 1.5 किलोमीटर आहे. समोर जर बघितलं तर एवढंच शेवटची घरं राहिलेत, परत पुढे जंगल आहे. काही पुढे आहेत आणि काही मागे आहेत, बरेच लांब आहेत माझ्यापासून. तरी मी एक स्थिर चालले, तरी पुढचे काही पुढे येत नाहीत, मागचे काही पुढे येत नाहीत. पुढच्यांना काही मी लवकर कवर करू शकत नाही. कदाचित गेले असतील. तर गावातल्या लोकांनी सांगितलं आश्रम अजून 1 किलोमीटर अंतरावरती आहे. पाठीमागे पाणी घेतलं, बॉटल बिस्लरी, थोडा आज घशाला त्रास व्हायला लागले, तर तिथे सांगितलं 1.5 किलोमीटर आहे. बघू आता जेवढ्या किलोमीटरवरती तेवढ्या किलोमीटरवर थांबू आपण. समोर जर बघितलं तर झाडी आहे, शांतता आहे पूर्ण. कदाचित हे मला शेवटचं घर दिसतं इथलं. पुढे आल्यावर जास्तच अंधार पडलेला आहे. हे बघा, कोणच नाही वाटेवर, फक्त गाड्या आहेत, 2 व्हीलर 4 व्हीलर आणि ट्रॅव्हल्सवाले. तर या अंधारात चालणं थोडंसं रिस्की आहे. जरी नर्मदा खंड असलं तरी पण माणसाची नियत फिरायला काही वेळ लागत नाही.
थोडंसं पटकन जाते मी जवळ, कारण मागचे पण लवकर पुढे येत नाही आहेत आणि पुढचे जे आहेत कदाचित पोचले असावेत. चला मी आता पाय उचलते थोडासा, बॅगेलाही वजन झाले जास्त आणि हातातही जास्त वजन आहे. बघू जसं होईल तसं. मैया आहे सोबत. फायनली आश्रम आलेला आहे. माझ्या पाठीमागे हे जे दिसत आहे गोडाऊन, हे गव्हाचं गोडाऊन आहे. इथे श्री राधा वल्लभ नर्मदा परिक्रमा राईस मिल आहे. तर हे पाठीमागचं जे आश्रम आहे ते आलेलं आहे. मागच्या वर्षी आई आणि मी दोघीजण इथंच मुक्कामी होतो. तर चला मी आता आश्रमामध्ये जाते. प्रचंड घाबरले होते मी, जंगल होतं तिकडं. रस्त्याच्याच कडेला हे श्री राधा वल्लभ नर्मदा परिक्रमा विश्राम गृह राईस मिल आहे. इथे हे आश्रम आहे. येता येता मला 7ला 10 मिनटं कमी एवढा वेळ झालेला आहे. प्रचंड परिक्रमा असे दिसत आहेत. तर आम्ही आलेलो आहोत आश्रमामध्ये. तर आश्रमामध्ये आल्यानंतर कोणाचा आराम चालू आहे, कोणाच्या गप्पा चालू आहेत. इकडे पाय चोळणं चालू आहे. त्यानंतर इथे डॉक्टर साहेब आलेले आहेत. परिक्रमावासियांना, पेशंटला जर काही त्रास होत असेल तर त्यांना गोळ्या, क्रीम, औषधं, तेल हे सगळं देतात आणि सेवाही करतात परिक्रमावासियांची पाय दाबून देण्याची. नर्मदे हर गवळण मावशी, नर्मदे हर, नर्मदे हर. काकी आराम करतायत. बाकीचे परिक्रमावासियांची आरती चालू आहे. उद्याच्या मार्गाचं विचारपूस सुरू आहे. इकडे भोजन प्रसादी बनवण्याची तयारी सुरू आहे. परिक्रमावासियांसाठी शेकण्यासाठी ते शेकोटी केलेली आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. तर असा हा आश्रमाचा परिसर आहे. राईस मिल आहे इथे. असं परिक्रमात असताना आश्रमवाले विचारपूस करण्यासाठी येतात परिक्रमावासियांची, काय हाल आहे, कुठून उचलली. नर्मदे हर. इकडे भोजन प्रसादीची तयारी चालू आहे. गावातील जेवढे दुकानदार मंडळी असतील दिवसभर दुकानात काम करून संध्याकाळी या ठिकाणी परिक्रमावासी सेवा द्यायला येतात. 8:30 पावणे 9 झालेले आहेत. परिक्रमावासी झोपलेले आहेत भोजन प्रसादी बनेपर्यंत. भोजन प्रसादीची वेळ झालेली आहे. परिक्रमावासी झोपेतून उठले, जागेवर जेवण आहे. हा, जागेवर जेवण. महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. अन्नदाता की जय. सगळ्या परिक्रमावासियांची भोजन प्रसादी झालेली आहे.
ज्यांची झाली ते आराम करतायत, ज्यांची बाकी आहे. सगळ्या परिक्रमावासियांची भोजन प्रसादी झालेली आहे. ताट धुवायला गेलेले आहेत, काही आलेले आहेत ताट धुवून, काही विश्रांती करतायत. तर चला आजचा व्लॉग एवढाच. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. नर्मदे हर.